हॅलो डिअर स्टुडंट्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टमधील फर्स्ट जो चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, त्यातील लेक्चर 1.2मध्ये आपण टेक्स्टबुकमधील फोर्स अँड मोशन ह्या पॉईंटमधील पहिला जो म्हणजे पहिली ॲक्टिव्हिटी आहे, कॅन यू रिकॉल, ही ॲक्टिव्हिटी आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहेत. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असा एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. आता ह्या क्वेश्चनचे ॲन्सर म्हणजेच तुम्हाला न्यूटनचे 3 जे गतिविषयक नियम आहेत ते नियम यामध्ये विचारण्यात आलेले आहेत. आता त्याचा ॲन्सर देत असताना न्यूटन जो फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे त्यामध्ये 2 पार्ट आहेत. ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट, हा एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये. ॲट ऑब्जेक्ट कंटिन्यूअस टू रिमेन ॲट रेस्ट म्हणजे काय? म्हणजे आता समजा हा ऑब्जेक्ट आहे, हा कंटिन्युअस रेस्ट पोझिशनमध्येच राहील. हा जो ऑब्जेक्ट आहे हा कंटिन्युअस रिमेन्स ॲट रेस्ट पोझिशन अनलेस ॲन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲप्लाय ऑन इट. म्हणजे जोपर्यंत मी एखादा एक्सटर्नल अनबॅलन्स्ड म्हणजे काय, याच्यापेक्षा जास्त रेटचा फोर्स जोपर्यंत मी याच्यावर ॲप्लाय करत नाही तोपर्यंत ही जी वस्तू आहे ही काय होईल, ही रेस्ट पोझिशनला राहील. म्हणजेच काय, स्थिर राहील ही वस्तू, ही स्थिर राहील वस्तू. हा पहिला पॉईंट आहे याच्यातला. म्हणजेच काय की धिस ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह, धिस ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह, दॅट इज इट रिमेन्स ॲट रेस्ट पोझिशन अनलेस ॲन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲप्लाय ऑन इट. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे जोपर्यंत ही वस्तू तोपर्यंत हलणारच नाही इथून. म्हणजे समजा इथं मी ठेवून गेलो आहे आणि या वस्तूपर्यंत कोणीही पोचलं नाही तर काय होणार आहे, ही वस्तू नेहमीच, ही वस्तू काय होईल, अशी समजा मी ठेवलेली आहे, ही वस्तू अशी मी ठेवलेली आहे, अशी स्थिती आहे याची, तर ही वस्तू रेस्ट पोझिशनलाच राहील, स्थिर अवस्थेतच राहील जोपर्यंत या वस्तूवर एखादा अनबॅलन्स्ड फोर्स ॲप्लाय होत नाही, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲप्लाय होत नाही तोपर्यंत. आता हा ॲप्लाय झाल्यानंतर काय होणार आहे, समजा आता याच्यावर हा एक्सटर्नल फोर्स लावायला लागलो आहे मी. एक्सटर्नल फोर्स जो अनबॅलन्स्ड असेल, जो याच्यापेक्षाही जास्त ताकदीचा असा अनबॅलन्स्ड फोर्स मी याच्यावर ॲप्लाय करतोय, त्यावेळेलाच ही वस्तू काय होणार आहे, इथून मूव्ह होणार आहे. ओके. आता यातला दुसरा जो पार्ट आहे, ह्या न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमधला दुसरा जो पार्ट आहे, पहिला पार्ट जो आहे तो पार्ट तुम्ही कसा लक्षात ठेवायचा आहे, दिस इज अन ऑब्जेक्ट, दिस ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन ॲट रेस्ट पोझिशन, हा पहिला पॉईंट झाला. और व्हेन द ऑब्जेक्ट मूव्स और इन अ स्टेट ऑफ मोशन. आता ही स्टेट ऑफ मोशन आहे याची. स्टेट ऑफ मोशन म्हणजे काय, ही जी वस्तू आहे ही गतिमान आहे. ही गतिमान वस्तू देखील आपण तोपर्यंत, ही गतिमान वस्तू थांबत नसते जोपर्यंत आपण त्याला अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स ती वस्तू अडवण्यासाठी ॲप्लाय करत नाही तोपर्यंत. म्हणजेच काय, और इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन along a straight line unless at external unbalanced force acts on it. म्हणजे ही वस्तू ज्यावेळी गतिमान अवस्थेत असेल त्यावेळेला ती गतिमान अवस्थेतच राहील जोपर्यंत आपण अनबॅलन्स्ड एक्सटर्नल असा फोर्स त्याला अडवण्यासाठी आपण वापरत नाही तोपर्यंत. म्हणजे एखादी वस्तू रेस्ट पोझिशनला असेल तर ती रेस्ट पोझिशनलाच राहील तोपर्यंत. कधीपर्यंत? तोपर्यंत की तोपर्यंत आपण त्याच्यावर कोणताही एखादं बाह्य बल आपण प्रयुक्त करत नाही तोपर्यंत ती रेस्ट पोझिशनला राहील. आणि ज्यावेळेला ती वस्तू गतिमान अवस्थेत असते त्यावेळेत सुद्धा ती गतिमान अवस्थेतच राहते, तोपर्यंत त्या गतिमान अवस्थेत असलेल्या वस्तूला अडवण्यासाठी आपण एखादा फोर्स काय करत नाही, ॲप्लाय करत नाही तोपर्यंत. ओके. हा जो होता तो आपला न्यूटनचा फर्स्ट लॉ होता. यामध्ये 2 पॉईंट्स आहेत. हे 2 पॉईंट्स म्हणजेच मी तुम्हाला जसं सांगितलं तसं, ॲन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन ॲट रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless at external unbalanced force acts on it. ओके. सेकंड जो लॉ आहे तो सेकंड लॉ मोमेंटमशी निगडीत आहे. म्हणजे ऑब्जेक्टचं जे मोमेंटम असतं
आता ऑब्जेक्टचं मोमेंटम सांगण्यासाठी म्हणजे जो सेकंड लॉ आहे तो सेकंड लॉ असं सांगतो की द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. आता आपण सुरुवातीला इथं काय पाहूया, मोमेंटम ॲक्च्युली काय असतं. आपण काय बघणार आहेत, मोमेंटम ॲक्च्युली काय असतं. आता मोमेंटम म्हणजे काय आहे की मोमेंटम हे आपण पी ह्या इंग्रजी अक्षराने दर्शवतो. पी इज इक्वल टू एम व्ही म्हणजेच मोमेंटम. आता एम स्टँड्स फॉर मास and v stands for velocity. Mass into velocity is equal to momentum. Okay, p is equal to mass into velocity. Momentum म्हणजे काय, मोमेंटम म्हणजे याला मराठीमध्ये आपण काय बोलतो, याला मराठीमध्ये आपण बोलतो संवेग. तर हा जो संवेग आहे, हा संवेग म्हणजे काय की एखाद्या वस्तूचं जे काही मास असेल ते मास आणि त्याची व्हेलॉसिटी यांचं प्रॉडक्ट म्हणजे मोमेंटम असतं. आता इथं हे जे मोमेंटम आहे, फॉर एक्झाम्पल आपण कोणतीही एखादी तुम्ही वस्तू घ्या किंवा एखादा समजा की हा आता कसं आहे, हा एखादा ट्रक आहे, हा ट्रक आहे आणि हा जो ट्रक आहे, हा ट्रक ज्या वेळेला काय होणार आहे, मूव्ह होणार आहे, ज्या वेळेला मोशनमध्ये असणार आहे, त्यावेळेला याचा जो काही वेग आहे तो वेग ॲक्च्युली कसा आपण कन्सिडर करतोय की ह्या ट्रकचं जे आहे ना, ह्या ट्रकचं टोटल मास किती आहे, म्हणजे मास किती आहे आणि त्याचा वेग म्हणजे त्याची व्हेलॉसिटी, म्हणजे मास आणि व्हेलॉसिटी याचा गुणाकार म्हणजे काय असणार आहे, याचा संवेग असणार आहे, म्हणजेच याला आपण मोमेंटम बोलतो. ओके, समजा ह्या ट्रकचं जे मास आहे ते मास 200 किलोग्रॅम असेल आणि याची व्हेलॉसिटी म्हणजे समजा हा ट्रक जो आहे तो ट्रक 20 किलोमीटर पर हावरनी जर जात असेल तर याचं टोटल मोमेंटम किती येईल, 2000 किलोग्रॅम इंटू किलोमीटर पर हावर. हे काय आलं, याचं मोमेंटम आलेलं आहे. म्हणजेच आता तुम्ही हा विचार करा, आता याला इकडं न्यूटन सेकंड लॉमध्ये मोमेंटमला कसं मांडलेलं आहे की कोणत्याही ऑब्जेक्टचा जो मोमेंटम असतो तो मोमेंटम म्हणजे आता हा चेंडू आहे, हा चेंडू जर तुम्ही काय कराल की या चेंडूला मी काय करायला लागलो आहे, एक बाह्यबल ह्या ऑब्जेक्टवर मी प्रयुक्त करतो आहे. हे बाह्यबल म्हणजे यावर एक फोर्स मी अप्लाय करायला लागलो आहे. आता इथं काय झालेलं आहे की सुरुवातीला मी असं थोडं शिस्तीत स्लोली असं याच्यावर काय करायला लागलो आहे की फोर्स मी अप्लाय करायला लागलो आहे. त्यामुळं हा जो चेंडू आहे, हा चेंडू काय होईल की याचं जे काही मास आहे, याचं जे मास आणि मी याच्यावर फोर्स अप्लाय करत असल्यामुळं याला प्राप्त झालेली जी व्हेलॉसिटी आहे, मास इंटू व्हेलॉसिटी, म्हणजे याला त्यामुळेच काय होतो, वेग प्राप्त होतो. म्हणजे याचा मोमेंटम म्हणजे काय, या वस्तूचं मास, वस्तुमान आणि याला प्राप्त झालेला वेग याचा गुणाकार म्हणजेच काय असणार आहे, मोमेंटम असणार आहे. आता हे मोमेंटम, ह्या मोमेंटममध्ये म्हणजे थोडक्यात तुम्ही असं गृहीत धरा की हा बॉल, हा चेंडू ज्या वेळेला काय होणार आहे, गतिमान अवस्थेत येणार आहे आणि त्याची ती जी काही गतिमान जी अवस्था आहे, ती गतिमान अवस्था कशी असणार आहे, मी त्याच्यावर किती प्रमाणात बल लावतोय त्यावरती गतिमान अवस्था डिपेंड असणार आहे. समजा की मी याच्यावर जास्त हळूहळू स्लोली फोर्स अप्लाय करायला लागलो तर हा बॉल काय होईल, म्हणजे याचं मोमेंटम, याचं जे काही वेग याला प्राप्त होणार आहे, याचं मोमेंटम काय असेल, हे मोमेंटम जे असेल ना ते स्लोली पुढे जाईल आणि ज्यावेळेला समजा मला याला फास्ट फेकायचं आहे, त्यावेळेला म्हणजे याच्यावर मी जास्त फोर्स अप्लाय करायला लागलो आहे, फास्ट फोर्स अप्लाय करायला लागलो आहे, तर काय होईल, हा याचा जो संवेग आहे तो संवेग काय असेल, वाढलेला असेल. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम या वस्तूच्या मोमेंटममध्ये जे काही बदलाव येणार आहेत, जे काही बदल होणार आहेत, ते बदल डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजे मी याच्यावर कमी फोर्स अप्लाय केला तर याला जो प्राप्त झालेला संवेग असेल तो कमी प्रमाणात असेल, हा स्लोली जाईल. याच्यावर जर मी फास्ट
म्हणजे मी जास्त फोर्स ॲप्लाय केला तर काय होईल, हा जास्त पळेल ना, हे ऑब्जेक्ट जास्त वेग धारण करेल, यालाच आपण काय बोलतो, मोमेंटम बोलतो. म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता बघा, हा जो यामधला दुसरा पार्ट, पहिला पार्ट मी तुम्हाला काय सांगितलं, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, म्हणजे याच्यावर मी कमी फोर्स ॲप्लाय केला तर हा काय होईल, कमी वेगात धावेल, कमी वेग याला प्राप्त होईल. आणि याच्यावर मी ज्यावेळेला जास्त बल प्रयुक्त करेल त्यावेळेला हा फास्ट काय होईल, हा फास्ट मोशनमध्ये येईल. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम, द चेंज ऑफ मोमेंटम ऑफ एन ऑब्जेक्ट ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे आता ही समजा इकडची पूर्व दिशा आहे, इकडची पूर्व दिशा आहे, याच्यावर मी हा फोर्स प्रयुक्त करायला लागलो आहे. हा पूर्व दिशेने फोर्स प्रयुक्त करत असल्यामुळे याला जो मोमेंटम प्राप्त व्हायला लागलेला आहे तो पूर्व दिशेला. आता मी पश्चिम दिशेला इकडं काय करतो आहे की याच्यावर फोर्स ॲप्लाय करायला लागलो आहे. म्हणजेच काय माहिती आहे का, चेंज ह्या ऑब्जेक्टचं जे मोमेंटम आहे हे मी त्याला ज्या बाजूनी त्यावर फोर्स ॲप्लाय करेल, मी आता पश्चिमेकडून काय करायला लागलो आहे, पूर्वेकडे याच्यावर फोर्स ॲप्लाय करायला लागलो, तर हा जो ऑब्जेक्ट आहे तो पूर्वेकडे जायला लागला आहे, बरोबर आहे ना. आणि ज्या वेळेला मी काय करतो, याच्यावर पश्चिमेच्या दिशेने ज्या वेळेला याच्यावर काय करेल, मी बल प्रयुक्त करेल त्यावेळेला हा पश्चिमेकडे जाईल. म्हणजे मी फोर्स ज्या दिशेला या ऑब्जेक्टवर लावतोय त्या दिशेला त्याची मोमेंटम असेल. ओके, समजलं ना तुम्हाला. ओके, आता जो थर्ड लॉ आहे तो थर्ड लॉ आहे की एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. म्हणजेच काय की ज्यावेळेला मी हा इकडे चेंडू फेकेल, बरोबर आहे, हा चेंडू ज्यावेळेला मी फेकेल त्यावेळेला तितक्याच वेगानं काय होईल, तो उसळी मारेल. मी जेवढ्या वेगाने, जेवढ्या फोर्सनी एक आपण ज्यावेळेला चेंडू जो आहे, बॉल जो आहे तो आपण भिंतीवर मारतो आणि भिंतीवर जितक्याच जोरात आपण तो चेंडू आपटेल तेवढ्याच सायमल्टेनियसली, म्हणजे काय, त्याच वेळेला तो तितक्याच प्रतिवेगानं काय होईल, पाठीमागे येईल. हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. आय होप की हे तिन्ही नियम तुम्हाला खूप चांगले समजलेले असतील. आता टेक्स्टबुक पेज नंबरवर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट असं एक न्यूटनच्या बाबतीत एक आर्टिकल आलेलं आहे. तर त्या आर्टिकलमध्ये ते संपूर्ण आर्टिकल तुम्हाला न करता त्यातले जे महत्त्वाचे 3 पॉईंट्स आहेत ते 3 पॉईंट्स मी तुम्हाला फक्त सांगणार आहे. म्हणजे सर आयझॅक न्यूटन गेव हिज लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन अँड थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज प्रिन्सिपिया. म्हणजे त्यांच्या प्रिन्सिपिया ह्या बुकमध्ये त्यांनी काय केलं की त्यांनी आपले सगळे लॉज ऑफ मोशन्स, इक्वेशन्स ऑफ मोशन्स अँड थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी मांडली. आता यातला दुसरा जो पॉईंट आहे, न्यूटन इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स दॅट इज कॉल्ड कॅल्क्युलस. त्यांनी एक मॅथमॅटिक्सची एक नवीन ब्रँच इन्व्हेंट केली, आविष्कार केला त्याचं नाव त्या ब्रँचचं आहे कॅल्क्युलस. अँड ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हणजे परावर्तक अशी दुर्बीण तयार करणारे हे पहिले शास्त्रज्ञ राहिले आहेत न्यूटन. हा लेक्चर 1.2साठी इतकं पुरेसं आहे आणि लेक्चर 1.2 आय होप की तुम्हाला समजला असेल पूर्ण. तर याच्यामध्ये तुम्ही हा संपूर्ण पॉईंट जे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे आपल्याला हे रिकॉल का करायला सांगितलेले आहेत, कारण हे आपल्या पुढच्या अभ्यासक्रमासाठी म्हणजे पुढचे जे पॉईंट्स येणार आहेत अभ्यासासाठी त्या पॉईंट्समध्ये ते खूपच उपयुक्त ठरणार आहेत. आणि त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, हा जो पॉईंट आहे हे दोन्ही पॉईंट म्हणजे न्यूटनचे हे 3 नियम आणि हे 3 पॉईंट हे तुम्ही एकदम चांगले करायचे आहेत. ओके, थँक्यू व्हेरी मच.